बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ लेखिका शुभांगी भडबडे लिखित कादंबरी जानकी, प्रकरण 16. कल्याणी, आपण योगेश्वर नंदांच्या आश्रमात जाऊया का? जानकी म्हणाली, तू म्हणशील तर जाऊया, पण तिथे नसेल तर कुठे कुठे शोधणार त्याला? अगं, इथे जागोजागी बुवांचे मठ आहेत, साधूंचे आश्रम आहेत. आपल्या भारतात साधू पुरुषांना कमी नाही. 4 भक्त जमून लोकांना किंचित ज्ञानाचे डोस पाजले की स्वतःची पोळी पिकवणारे साधूही कमी नाहीत. साधू वृत्ती नसताना, संताची प्रकृती नसताना बुवा बनलेले हे लोक म्हणजे अंधश्रद्धा वाढवणारी जात आहे. छोटासा चमत्कार करून अडाणी अज्ञानी समाजातल्या लोकांना फसवणारी ही जात म्हणजे समाज पुरुषांच्या एका अंगाला लागलेली कीड आहे. या गरीब अडाणी लोकांच्या मनावर अंधश्रद्धेचा एवढा जबरदस्त पगडा आहे की आम्ही त्यांना अशा भोंदू साधुगिरीपासून परावृत्त करू शकत नाही. आज देशात एवढ्या भोंदू साधूंची पितळं उघडी पडत आहेत, तरीसुद्धा अजून नवनवीन संधी साधू उदयास येत आहेत. लोक त्यांचा जय जयकार करत आहेत. पण कोण सांगणार या लोकांना? तू म्हणतेस तिथे जाऊ फक्त. बरं, माईना कल्पना दिली नाही, फक्त कल्याणी बरोबर जाते एवढंच सांगितलं. पण दादाजी म्हणाले, बेटी, कोणाबरोबर कुठे जातेस तो मार्ग पक्का ठाऊक आहे ना. आज जगात फसवणूक चालते ती उघड्या डोळ्यांनी बघवत नाही. दादाजी कल्याणी बरोबर जाते, व्यवस्थित जाते. ते काहीच बोलले नाहीत. पण घराबाहेर असे एकट्याने पडणे त्यांना खास मान्य नव्हते. हे न बोलताही कळले होते. तरीही जानकी बाहेर पडली. तिला हसू येत होतं भाग्याचं. कधीतरी एकदा ती कुमारला म्हणाली होती, मी कन्सेशन घेते, आपण कन्याकुमारला जाऊया का? कुमारने तिला नेलं नव्हतं, पण त्याच कुमारला शोधायला ती बाहेर पडली होती. पतीला शोधावं केवढं चमत्कारिक वाटत होतं. पूर्ण प्रवासभर ती उदास होती. पण योगेश्वर नंदांचा आश्रम पाहिला मात्र तिचा थकवा पार पळाला. उदासी गेली. आश्रम शेणाने सारवलेला, गवताचं छप्पर असलेली झोपडी, समोर सडा संमर्जन करून रांगोळी घातलेलं अंगण, मोगऱ्याची झाडं बहरलेली, सदाफुली फुललेली, अबोली रंगारंगात भिजलेली. तिला वाटलं सडा घातलेल्या जमिनीवर रविराज जेव्हा प्रथम पाऊल टाकत असेल तर त्या ओलसर स्पर्शाने तो भारावला जात असेल. कुंजातून आपल्या सुकोमल किरणांना पाठवत असेल तेव्हा लता वेलींची धमाल उडत असेल आणि झुळझुळ वाहणाऱ्या लहरींबरोबर लहरत तो कधीतरी परतत असेल. आश्रमाचे चित्र मनपटलावर कोरलं गेलं. कल्याणी म्हणाली, वाटलं नव्हतं एवढा सुंदर आश्रम आहे स्वामींचा. त्यांचे स्वागत करण्यात आले. आश्रम पाहायला आलो आणि स्वामींच्या विद्वत्तेबद्दल खूप ऐकलं म्हणून भेटायला आलो. असं. स्वामी आता इथल्या आश्रमातल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. आपण इच्छा असेल तर तिथं जावं. इथे काय शिकवतात? इथे प्राचीन संस्कृती, श्लोक, वेद, उपनिषद वगैरे सारच. इथून जातो तो विद्यार्थी संस्कृतचा पारंगत समजला जातो. इथे सध्या 50 विद्यार्थी आहेत. शिवाय अनाथ आश्रम आहे, शाळा आहे, दवाखाना आहे. जानकी हे ऐकत होती. तिच्या मनात आलं, जगात माणसे किती उद्योगी आहेत. निसर्गाच्या सानिध्यात एकाकी राहून, व्रतस्थ राहून मार्गदर्शन करतात. जंगलातल्या झाडांनी पांथस्थाला सावली द्यावी तसा आहे हा आश्रम. कल्याणी योगेश्वर नंदाच्या बाजूला वळली. प्रशस्त अशा वडवृक्षांखाली पारावर स्वामी बसले होते. भव्य कपाळ, सतेज चेहरा आणि तितकीच भव्य शरीर यष्टी. त्यांच्या तोंडातून सरस्वती बाहेर पडत होती.
शिष्यांना संस्कृती म्हणजे संस्कार, संस्कृती म्हणजे त्या देशाची नीतिमत्ता. जगात कितीही अण्वस्त्राची दाटी झाली आणि धुमशक्रीत कितीही देश नष्ट झाले तरी प्रत्येकाच्या मनातल्या सद्विचाराप्रमाणे ही संस्कृती सर्व नामशेष होत असतानाही ध्रुवांकुराप्रमाणे अस्तित्वात असते. ती नष्ट होत नाही, झाल्यासारखी वाटते. कारण अविचारांची वादळं आणि अपप्रचारांच्या नद्या वाहतात. पण कालांतराने लक्षात येतं, सारं नष्ट झालं पण संस्कृती नष्ट झाली नाही. इसवी सनापूर्वी 5000 वर्षांपूर्वीची ही संस्कृती काळाच्या ओघात टिकून आहे. कारण माणसांच्या चांगल्या भावना ह्या कधीच मरत नाहीत. स्वतःची भाकरी स्वतः खाणं ही प्रवृत्ती आहे, दुसऱ्याची भाकरी ओढून खाणं ही विकृती, तर आपल्यातील भाकरी दुसऱ्याला देणं ही संस्कृती आहे. योगेश्वरानंद बोलत होते. दोघेही भारावल्यासारख्या उभ्या होत्या. कुणीतरी येऊन म्हणालं, आपण आश्रमात चलावं. आत्ता आलात ना? आश्रमाला 6-7 तशाच मातींनी बांधलेल्या खोल्या होत्या. समोरच्या आवारात विद्यार्थ्यांची सोय खूपशा खोल्या बांधूनच केली होती. एका बाजूला उसाचा मळा दिसत होता, तर एका बाजूला भाजीपाल्याची लागवड केलेली दिसत होती. आश्रमाच्या मागे नदी होती. एकूण परिसर नयन रम्य आणि मोहित करणारा होता, यात शंकाच नव्हती. जानकी एकदम खुश झाली. कल्याणीला स्वामींना भेटायची उत्सुकता होती, पण स्वामींची भेट अत्यंत दुराभास आहे हे तिला कळून चुकलं. तिने अनेक प्रकाराने भेट घेण्याचा प्रयत्न केला, पण स्वामींना क्षणाची फुरसत नव्हती. अनेक रोग ते बरे करतात म्हटल्यावर कल्याणी उत्सुक होती, पण त्यांच्या खोलीबाहेर प्रचंड रांग लागली होती. प्रत्येकजण येत होता. त्याच्या हातात पेढे होते, कोणाच्या हातात फुटाणे होते तर कोणाच्या हातात बत्तासे होते. हा काय प्रकार आहे हे कल्याणीला उमजेना. तिने येणाऱ्या लोकांना विचारले, हे काय आहे? हा प्रसाद आहे. माझ्या पोटात उमटलेली कळ ह्यामुळे नाहीशी होईल. माझी अर्धशिशी थांबेल, एक जण म्हणाली. बाई, माझ्या पोराच्या फिट्स बंद होतील. अनेक रोगांवरची पेढे, फुटाणे, बत्तासे ही औषधं पाहून कल्याणी चक्रावली. खरं तर कुमार तिथे नाही आणि 2 दिवसांपूर्वीच तो एका माणसाबरोबर लालघाटला गेल्याचं कळलं. तेव्हा आता परत जावं हे जानकीचं मत. पण कल्याणीची उत्सुकता शिगेला पोचली होती. दुपारी रांगेत तिचा नंबर लागला तेव्हा ती आत गेली. लोडाला टेकून गादीवर स्वामी ध्यानस्थ बसले होते. त्याने विचारले, काय झालंय? मला घशात त्रास होतोय, कॅन्सरची शक्यता आहे असे डॉक्टर म्हणतात, कल्याणी म्हणाली. तसं स्वामींनी डोळे उघडले. काय नाव तुझं? कल्याणी. वाह, कल्याण करणारी तू सुंदर तरुणी आहेस. तुला काही व्हायचं नाही, मुळीच नाही. किती दिवस आहेस? उद्यापर्यंत. बरं, शेजारून औषध घे, सारं ठीक होईल. ती बाहेर आली. स्त्री पुरुष अजूनही ताटकळत उभे होते, पण दवाखान्याची वेळ संपली होती. तिला 2 रुपये घेऊन 8-10 फुटाणे देण्यात आले. तिने ते तसेच ठेवले. फुटाण्यावर केमिकल्स आहेत का ती बघणार होती, पण ते फुटाणे जेव्हा पोत्यातून दिले गेले हे तिच्या लक्षात आलं की अनेक दीनदुःखी माणसांना हा माणूस शुद्ध फसवतोय. ती परत खोलीत गेली आणि म्हणाली, स्वामी, मी स्वतः डॉक्टर आहे. आपण हे जे खाद्यपदार्थ दिलेत ते साधे आहेत, कोणतीही औषधे त्यात नाहीत. मग त्यांनी रोग कसे बरे होणार? कोणी सांगितलं रोग बरे होतील म्हणून? डॉक्टर सुद्धा गॅरंटी देतात का तुमच्या जीवनाची? ते नोटांनी लुबाडतात. आम्ही त्याबद्दल पेढा तरी देतो, शिवाय रोग्याचे आत्मबल वाढवतो, त्याचा भयानक आजार सहज बरा करून टाकतो. शिवाय रोगी अत्यवस्थ असला की डॉक्टरांकडेच पळतो. तेव्हा आश्रमाचा खर्च चालवायला एवढा व्यवहार वाईट नाही. त्यांचे भाष्य ऐकून कल्याणी चकित झाली.
संस्कृतची शिकवण देणारे, स्वतःतील अर्धी भाकरी द्या असं म्हणणारे योगेश्वरानंद आणि व्यवहारात भावनांचा सौदा करणारे योगेश्वरानंद यांची तिला सांगड घालणं कठीण जात होतं. सकाळी सात्विक आणि शांत वाटणारे ते आता व्यवहारी वाटत होते. ती काही न बोलता बाहेर आली. संध्याकाळी योगेश्वरानंद छोट्याशा मंदिरासमोर प्रशस्त आवारात ग्रामीण आणि सुशिक्षित लोकांसमोर बोलत होता. निराकार ब्रह्माच्या मागे धावणं शक्य नसतं. निर्गुण रूप दिसत नाही म्हणून माणसाला हवं असतं साकार रूप, आणि तो करतो सगुण भक्ती. प्रत्येकी दिसणाऱ्या विविध रूपातून ब्रह्माची रूपं दिसतात, पण ती योगीजनांना. सामान्य माणसाला हवा असतो दगडातला देव, म्हणजे देवत्व निर्माण करण्याची ही श्रद्धा आहे. प्रत्येकाच्या मनातल्या चांगल्या भावना म्हणजे ईश्वर रूपच आहे. पण कस्तुरीचा मृग स्वतःला न ओळखता वनावनातून फिरत जातो, तसंच आहे आपलं. ते बोलत होते. कल्याणीला ह्या माणसाची 2 रूपं पाहवत नव्हती. ती जानकीला म्हणाली, शक्य असते तर या क्षणी मी बोलू शकते, याला विरोध करू शकते, ह्याचे सत्यरूप दाखवू शकते, पण या साध्या भोळ्या माणसांची श्रद्धा डावलावी असं वाटत नाही. जाऊ दे, आपण उद्या सकाळी निघूच, पण कुमार तर भेटला नाही. लाल घाटीला आहे असं म्हणतात ना? अगं पण लाल घाटी जवळ आहे का? अगदी शेवटचाच प्रयत्न करायचा का? नाही ग, लाल घाटी भोपाळमध्ये आहे. इतक्या लांब जाणं बरोबर नाही. शिवाय इथे राहायची व्यवस्था आहे हे माहीत होतं, पण तिथली तर कल्पना नाही ना. शिवाय अशी ढोंगी माणसं पदोपदी असतात. फक्त एकदाच जाऊया ना, नाहीतर 8 दिवसांची परमिशन घेतली आहे. आपलंही फिरणं होईल. जानकी, तुला वाटतं तितकं सोपं नाही. मला काही माहीत नाही. आपण चौकशी करू. मी घरी तार करते, पण जाऊया ना. काल तुला केवढा त्रास झाला, पण सोबत डॉक्टर आहे ना. अगं पण माझी वाट पाहतील, तिथेही कळवू. बरं बाबा. संध्याकाळ उलटली तरी आश्रमातली गर्दी संपली नव्हती. स्वामी दिसत नव्हते. चौकशी करता समजले की ज्यांना पुत्रप्राप्ती नाही त्यांना स्वामींच्या सिद्धीमुळे मुलं झाल्याचा पुरावा आहे. 1.5 तास ते अशा बायकांना मंत्र आणि औषधं देतात. आश्रमातल्या स्त्रियांची गर्दी पाहून पुत्रप्राप्तीसाठी ते आलेले आहेत हे कळत होतं. कल्याणी म्हणाली, वाह, मघाशी त्या खाद्यपदार्थाबरोबर रोग्यांचे आत्मबल वाढवले. आता पुत्रप्राप्तीसाठी कोणती योजना आहे हे पाहायला हवं. काही नको, आपण झोपूया झालं. नाही जानकी, उपाय बघून ठेवलेला बरा. तूही चल. पतीविना पुत्रप्राप्ती आहे की त्यांना मार्गदर्शन आहे ते बघूया. तू जा बघ हवं तर. नको बाई, मला काय उपयोग. तूच चल, बघायला काय हरकत आहे. कल्याणीनेच हात धरून स्वामींच्या आश्रमाकडे नेले. रोज फक्त 2च स्त्रियांवर मंत्राने उपचार करण्यात येतात असे कळले. बाकीच्या स्त्रियांना दूध आणि औषध देण्यात येत होते. जानकीला कल्याणीने रांगेत उभे केले आणि ती स्वामींच्या शोधात निघाली. समोरून प्रवेश मिळणं अशक्य होतं. निदान मागच्या बाजूने खिडकी असेल तर बघता येईल म्हणून ती मागच्या बाजूला गेली, पण त्याचा काहीच पत्ता लागेना. शेवटी मागची बाजू नदीच्या बाजूला होती. नदी असल्यामुळे रेतीत पाय ठेवला की पाण्यात जात होता. तरीही पूर्ण आश्रमाला चक्कर मारायची असा कल्याणीने निश्चय केला, पण तिला जावंच लागलं नाही. नदीच्या बाजूला उघडत असलेला हा रोका तिला दिसला आणि ती चकित झाली. वरून गवती झोपड्यासारखा असणारा आश्रम, खाली तळघरात अद्यावत सुखसोयीने युक्त अशा 2 खोल्या दिसत होत्या. 3-4 सुंदर स्त्रिया तिथे वावरत होत्या. इतक्यात वरून एक स्त्री आली. स्वामी लोडाला टेकून बसले होते. सभोवती भिंतींना आरसे लावले होते. एखाद्या राजमहालासारखी ती खोली दिसत होती.
भीत भीत आलेल्या स्त्रीला स्वामी म्हणाले, सांग, लाजू नकोस, सांग. फार थकलेली दिसतेस, जरा सरबत घे. एकाने तिला सरबत दिलं. तिला हुशारी आली. स्वामी, लग्नाला 8 वर्ष झाली, अजून मूल नाही. काळजी करू नकोस, यावर्षी नक्की होईल. फक्त 2 दिवस तुला इथे यावं लागेल. मी मंत्र घालतो. जरा गरगरल्यासारखं होईल, पण लगेच बरं वाटेल. स्वामी काहीतरी पुटपुटत होते. तिच्याजवळ हळूहळू सरकत होते, लांब होत होते. तिच्या मस्तकावर हात ठेवत होते, गालाला स्पर्श करत होते. अखेर मंत्राचं पाणी तिच्या अंगावर शिंपडलं आणि ती अर्धजागृतावस्थेत उठली. तिथल्या परिचारिकांनी तिला व्यवस्थित पलंगावर झोपवलं आणि त्या बाहेर निघून गेल्या. स्वामींनी तिच्याशी बोलायला सुरुवात केली, पण कसल्या तरी गुंगीत असल्यासारखी ती बोलत होती. आणि पाहता पाहता स्वामींनी कार्यभाग आटोपला. संकेत असल्याप्रमाणे परत त्या परिचारिका आल्या. तिला ठीक केलं. तिला पुन्हा सरबत दिलं. ती आता अगदी उत्तेजित दिसत होती. स्वामी तिला म्हणाले, जा आता. अर्धा तास उभं राहिल्यामुळं कल्याणीच्या हातापायात गोळे आले होते. त्यापेक्षा जास्त ती या भयंकर प्रकाराने हादरली होती. राजरोज चालणारे अमानवी अमानुष प्रकार पाहून तिला चीड आली होती. वाटत होतं आता पोलिसांना हा भ्रष्टाचारी स्वामी हातात द्यावा. पण जाणारी बाई स्वेच्छेने जात होती. फसवल्याचं तिच्या गावीही नव्हतं. पुत्रजन्माचा आनंद तिच्या कुटुंबाला मिळणार होता. स्वामींची भूक आणि बायकांची गरज आणि अंधश्रद्धा यामुळे असे साधू म्हणवणारे नराधमराज रस्त्यावर काळी कृत्य करतात. गावी गेल्यावर ह्या स्वामींना रीतसर पकडायचं असं ठरवून ती बाहेर आली. जानकीचा नंबर येऊन तिला दूध आणि एका औषधाची पुडी देण्यात आली होती. कल्याणीनं ती पुडी स्वतःजवळ घेतली, चव घेतली. हिंगाष्टक चूर्णासारखं साधं चूर्ण होत होते. कल्याणीला अनिवार्य चीड आली होती. अगं पण तुला चिडून काय उपयोग, त्यांचे नवरे बघतील ते, जानकी समजावत म्हणाली. अगं पण जानकी, अगदी चक्क, पण अनेक पुरुष माहीत असून सुद्धा पाठवतात. अगं ट्यूब बेबीचा प्रकार समजून आपणही गप्प बसावं झालं. तरीही कल्याणी बोलतच होती. त्या स्वामींची लक्तरं वेशीवर टांगवावीत असं तिला वाटत होतं. अखेर केव्हा तरी शांत होऊन ती म्हणाली, जानकी, उद्या आपण लाल घाटीला जाऊ नये. समजा पुन्हा काही कमी जास्त असलं आणि दिसलं तर भडकलेला राग मला काही करायला प्रवृत्त करेल. कल्याणी, तूच आपल्या प्रवचनातून रागावर विजय मिळवा म्हणून सांगत असतेस, आणि आता उपदेश आणि स्वकृती जमेल तेव्हाच तो मनुष्य खरा साधू होतो. मला सद्विचार आवडतात, चांगली कृती आवडते, म्हणून अन्यायाविरुद्ध चीड येते. खऱ्या साधूला चीड येणार नाही, कदाचित कारण तो देवरूपात तल्लीन असेल, पण मी नाही. कल्याणी, फक्त एकदाच लाल घाटीला जाऊया. असं कर, तू तिथल्या संचालकांना पत्र टाकून कुमार तिथे आहे का विचार, मग जाऊ आपण. मग ते निघून जातील. तुझ्या आग्रहाने तो येईल का? कदाचित पितृत्वाचा मोह सहसा कोणी टाळत नाही. मी प्रयत्न करीन, पुन्हा नाही जाणार कुठे. आपल्या आयुष्यात आपण प्रयत्न केला नाही तसं तरी वाटायला नको. मग माझी जबाबदारी संपली. बरं, झोप आता. दुसऱ्या दिवशी भोपाळला जाणाऱ्या बसमध्ये जानकी कल्याणीसह बसली. तेव्हा प्रचंड आशा तिच्या मनात निर्माण झाली होती. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील.
त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.